आज आपण एका मतदारसंघाची गोष्ट करणार आहोत. पाचोरा. हे कुठल्याही पक्षाचं समर्थन किंवा विरोध करण्यासाठी नाहीये, तर याचा उद्देश फक्त एकच आहे: लोकांच्या मताचा, त्यांच्या कौलाचा खरा अर्थ काय असतो आणि त्यातून एका जनकेंद्रित शासनाचा आराखडा, एक ब्लूप्रिंट कशी तयार करता येते, हे डेटाच्या आधारे समजून घेणं. चला तर मग या विश्लेषणात जरा खोलवर जाऊया. तर आपण बोलतोय पाचोऱ्याबद्दल. जळगाव जिल्ह्यातला हा एक महत्त्वाचा मतदारसंघ. नकाशावर पाहिलं तर हा फक्त एक भूभाग वाटेल, पण खरं तर हा कृषीप्रधान महाराष्ट्राचा एक छोटासा आरसा आहे. इथली जमीन, इथली माणसं आणि त्यांचे जगण्याचे संघर्ष हेच इथल्या राजकारणाची दिशा ठरवतात. आणि म्हणून इथल्या मातीचा आवाज ऐकल्याशिवाय आपल्याला लोकांचा कौल कधीच कळणार नाही. आणि हाच कौल आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभा करतो. विचार करा, फक्त 5 वर्षांपूर्वी जिथे हार जीत अवघ्या 2000 मतांनी ठरली होती, तिथेच आज पराभवाचा आकडा थेट 38,000च्या पुढे कसा जातो? एका निवडणुकीतला निसट्टा पराभव पुढच्याच निवडणुकीत एका मोठ्या भूकंपात कसा बदलतो? हाच तो कळीचा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. त्या मोठ्या पराभवाचं उत्तर तुम्हाला आकड्यांमध्ये सापडणार नाही. ते सापडेल जमिनीवर, लोकांच्या दैनंदिन आयुष्यात. कारण राजकारण हा केवळ मतांचा खेळ नसतो. ते लोकांच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नांशी, त्यांच्या व्यथांशी जोडलेलं असतं. आणि त्या व्यथा समजून घेतल्याशिवाय मतांचा खरा अर्थ कधीच उलगडत नाही. कापूस, कर्ज आणि स्थलांतर हे 3 शब्द नाहीत. हे पाचोऱ्यातल्या हजारो कुटुंबांचं वास्तव आहे. एक दुष्ट चक्र आहे हे. कापसाला योग्य भाव मिळत नाही, त्यामुळे डोक्यावरचं कर्ज वाढत जातं आणि शेवटी ते कर्ज फेडण्यासाठी किंवा कुटुंबाचं पोट भरण्यासाठी शहराकडे स्थलांतर करण्याशिवाय पर्याय उरत नाही. हा संघर्ष पिढ्यानपिढ्या असाच सुरू आहे. या संघर्षाची 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं आणि सगळ्यात मोठं संकट म्हणजे कृषी संकट. कापूस असो, सोयाबीन असो की कांदा, पिकाला भावच नाही. दुसरं, तरुणाईची बेरोजगारी. मुलं-मुली शिकतात, पदव्या घेतात, पण तालुक्यात कामच नाही, नोकरी नाही. आणि तिसरं, पायाभूत सुविधांची मोठी दरी. गावातले खराब रस्ते, सिंचनाची अपुरी सोय आणि माल बाजारपेठेपर्यंत नेण्यात येणाऱ्या अडचणी. हीच ती 3 मूळ दुखणी आहेत जी इथल्या राजकारणाला आणि समाजकारणाला आकार देतात. आणि इथेच आपल्याला शासनाच्या खऱ्या जबाबदारीची आठवण होते. खरं शासन तेव्हाच सुरू होतं जेव्हा प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा, त्याच्या आत्मसन्मानाचा आदर केला जातो. जेव्हा लोकांचा आवाज केवळ ऐकला जात नाही, तर तो सरकारच्या धोरणांमध्ये उतरतो, तेव्हाच त्याला खरं शासन म्हणता येतं. जमिनीवरचं वास्तव पाहिलं. आता वळूया आकड्यांकडे. कारण मतदार जेव्हा मत देतो, तेव्हा तो बोलत नसला तरी आकड्यांमधून एक स्पष्ट सिग्नल देत असतो. मग पाचोऱ्याच्या मतदारांनी नेमके कोणते संकेत दिले आहेत? हे आकडे आपल्याला काय सांगतायत? ही आहे 2024च्या निकालाची मुख्य आकडेवारी. विजयी उमेदवार किशोरप्पा पाटील आणि पराभूत उमेदवार वैशालीताई सूर्यवंशी. मतांमधलं अंतर किती? तब्बल 38,689. टक्केवारीत बोलायचं झालं तर हे अंतर आहे 16.7%. म्हणजे हा एक छोटा मोठा विजय नाही, हा एक स्पष्ट आणि निर्णायक कौल आहे. आता जरा मतदारसंघाची सामाजिक रचना पाहूया. हे फक्त मतांचं गणित नाहीये, तर हा इथला सामाजिक ताणाबाणा आहे. इथे पाटील समाज आहे, मुस्लिम, अनुसूचित जाती जमातीचे मतदार आहेत. पण या सगळ्यांच्या पलीकडे एक मोठी ओळख आहे, आणि ती म्हणजे हा एक कृषीप्रधान मतदारसंघ आहे. इथला प्रत्येक समाज कुठेतरी मातीशी, शेतीशी जोडलेला आहे. आता या निकालाचं विश्लेषण करूया. एका लहानशा भेगेचं पाहता पाहता एका मोठ्या दरीत रूपांतर कसं झालं? मागच्या 2 निवडणुकांमधला हा जो मोठा बदल आहे, तो आपल्याला काय सांगून जातो? हा चार्ट बघा. चित्र अगदी स्पष्ट आहे. 2019मध्ये पराभवाचं अंतर होतं फक्त 2084 मतं. अगदी काटेकी टक्कर. आणि 5 वर्षात 2024मध्ये हेच अंतर वाढून होतं 38,689 मतं. हा बदल प्रचंड आहे. हा फक्त मतांचा फरक नाही, तर मतदारांच्या मनात झालेला एक मोठा बदल आहे. 16.7%. हा आकडा लक्षात ठेवा. हाच तो अंतिम आकडा आहे जो 2024च्या निकालावर शिक्कामोर्तब करतो. या एका आकड्यामागे लोकांच्या अपेक्षा, त्यांची नाराजी आणि त्यांनी दिलेला एक अतिशय स्पष्ट कौल दडलेला आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, 2024चा हा निकाल काही अचानक घडलेला नाहीये. ह्याचे धागेदोरे गेल्या 30 वर्षांच्या राजकारणात सापडतात.
आजचं मतदान हे इतिहासाच्या पायावरच उभं आहे. चला तर हा दीर्घकालीन पट एकदा समजून घेऊया. या टेबलकडे नीट बघा. 1999 पासून हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय. पण यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे 2009 साल. तेव्हा आजच्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना तब्बल 49% मतं मिळाली होती. तो त्यांच्या लोकप्रियतेचा शिखर होता. आणि त्यानंतर मतांचा आलेख हळूहळू खाली येत गेला. इतका की 2024 मध्ये तो थेट 25% आला. म्हणजे जवळपास निम्मी मतं कमी झाली. म्हणजे या इतिहासाला आपण 3 महत्वाच्या टप्प्यांमध्ये बघू शकतो. 1999 शिवसेनेच्या बालेकिल्ल्याची सुरुवात, 2009 काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या मतांचा उच्चांक आणि 2024 महाविकास आघाडीच्या मतांची मोठी घसरण. ही 3 वळणं पाचोऱ्याच्या राजकीय बदलाची संपूर्ण कहाणी सांगतात. ठीक आहे, समस्यांचं निदान तर झालं, पण यावर उपाय काय? इथून पुढे काय? आता आपण एका अशा ब्लूप्रिंटवर बोलूया जी केवळ निवडणूक जिंकण्यासाठी नाही, तर लोकांचा तुटलेला विश्वास पुन्हा जोडण्यासाठी आहे. जनकेंद्रित शासनाचा मार्ग कसा असू शकतो त्यावर लक्ष देऊया. कोणतीही रणनीती आखण्याआधी स्वतःची ताकद आणि कमजोरी ओळखणं खूप महत्वाचं आहे. इथल्या चॅलेंजरसाठी ताकद काय आहे? तर पूर्वीच्या शासनाचा अनुभव. पण कमजोरी काय? तर जमिनीवर कमजोर पडलेली संघटना. संधी काय आहे? लोकांमध्ये असलेली नाराजी. पण धोका काय आहे? समोरच्या एनडीएचा मजबूत नेटवर्क. ह्या समीकरणातच पुढच्या वाटचालीची दिशा दडलेली आहे. अशा परिस्थितीत उमेदवार कसा हवा? तर उमेदवार हवा तरुण कृषी संरक्षक. म्हणजे असा नेता जो मातीतला आहे, ज्याला लोकांमध्ये मान आहे, ज्याला शेतीचं अर्थशास्त्र कळतं आणि महत्वाचं म्हणजे जो तरुणांशी थेट संवाद साधू शकतो. कारण विश्वास हा वारसा हक्काने मिळत नाही. तो लोकांमध्ये राहून त्यांच्याशी एकरूप होऊनच कमवावा लागतो. आणि हा विश्वास काही केवळ भाषणांनी मिळत नाही, त्यासाठी एक शिस्तबद्ध योजना लागते. ही आहे विश्वासाकडे नेणारी 90 दिवसांची योजना. निवडणुकीच्या 90 दिवस आधी पायाभरणी करा, संशोधन आणि छोट्या सभांवर भर द्या. 60 दिवस आधी तीव्रता वाढवा, लोकांसमोर ठोस प्रस्ताव ठेवा. 30 दिवस आधी गती निर्माण करा, प्रत्येक घरापर्यंत पोहोचा आणि मतदानाच्या दिवशी मतदारांना घराबाहेर काढून मतदानासाठी प्रवृत्त करा. ही एक चरण दर चरण रणनीती आहे. आणि या संपूर्ण प्रक्रियेत एक मूल्य कायम जपलं पाहिजे, ते म्हणजे लोकांची संमती आणि त्यांचा विश्वास. हेच आधुनिक आणि सन्माननीय सार्वजनिक जीवनाचा पाया आहे. लोकांच्या वैयक्तिक माहितीचा वापर अत्यंत काळजीपूर्वक आणि त्यांच्या संमतीनेच व्हायला हवा. भारताचा नवा डेटा संरक्षण कायदा सुद्धा याच तत्वावर आधारलेला आहे. आणि शेवटी एक प्रश्न उरतो, आपला अंतिम उद्देश केवळ एक निवडणूक जिंकणं आहे का, की एक अशी शासन प्रणाली तयार करणं आहे जी आपला जनादेश, आपलं काम रोजच्या रोज सिद्ध करते? हा प्रश्न फक्त पाचोऱ्यांपुरता नाही, हा आपल्या संपूर्ण लोकशाहीसाठी महत्वाचा आहे. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचं असेल आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल, तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai या ईमेलवर किंवा 080 4204 1602 या क्रमांकावर संपर्क साधा. राजकारणापलीकडचा उद्देश